This is an honest, unscripted review shared straight from the heart. So please watch the full video. सचिन साहेब नमस्कार. नमस्कार. श्री साई कृपा रेल स्टेशनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे सचिन भाऊ आमच्या आता नगरसेवक पण झालेले आहेत बीजेपी कडनं. आणि मला असं वाटतं ते नगरसेवक आता झाले असतील पण ते कार्याने लोकांच्या मनावरती आधीपासून नगरसेवक झालेले आहेत खूप वर्षापासून. कारण त्यांना मी कमीत कमी 19-20 वर्षापासून ओळखतोय का आज हा यशस्वी झालेला माणूस सगळ्यांना दिसतोय. पण त्या यशस्वी माणसाचा जो स्ट्रगलिंगचा टाइम होता, जो एक बोलतात ना एखाद्या उभारणाऱ्या माणसाला जेव्हा एक फाईट करावी लागते, तो त्यांचा फायटिंगचा टाइम मी बघितलेला आहे. त्यामुळे त्यांनी कुठल्याही फाईट करून कुठल्या लेवलला ते आलेले आहेत आणि आज ते लोकांची जी समाजसेवा करतायत. मला म्हणजे मनापासून त्यांचं अभिनंदन. आणि खरंच आज नगरसेवक पद जे आहे त्यांना त्या पदाला त्यांनी मान दिला. म्हणजे पदाची जी गनिमा आहे ना ती अशा व्यक्तींमुळेच आहे की ते खरंच मनापासून ते नगरसेवक आहेत. ते लोकांच्या दुःखामध्ये सुखात रात्री 2 वाजता जर ह्या माणसाला फोन केला तर हा माणूस अवेलेबल असतो. एक मित्र म्हणून पण ते माझे चांगले परिचित आहेत, एक नगरसेवक म्हणून पण एक व्यक्ती म्हणून ते खूप चांगले आहेत. नगरसेवक नसताना सुद्धा त्यांचे खूपशा समाजसेवा केलेल्या आहेत. नाना आणि म्हणजे वयस्कर लोकांचे एक संघटन असू देत किंवा मुलांसाठी एखादं चांगलं वस्तू वाटप असू दे किंवा सगळ्या चांगल्या गोष्टींसाठी त्यांचं दातृत्व पुढे असतं. आणि ते स्वतः एक बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे मला असं वाटतं अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांचं नाव सांगण्याची मला गरज नाहीये. तर आज त्यांचं मनापासून स्वागत आहे सर. सचिन भाऊ, श्री साई कृपा विषयी तुमचं काय मत आहे? सर्वप्रथम सर्वांना नमस्कार आणि जय भीम. मी भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक सचिन सुरेश डोंगरे. अमर भाऊ, धन्यवाद. तुम्ही आज वेळ काढून मला इथे बोलवलात, मला मानसन्मान दिलात, तुम्ही खूप बरं वाटलं. आणि आज 19 ते 20 वर्ष आपली मैत्री टिकून राहिली. तुम्ही ती मला तुमच्या आयुष्यात एवढी जागा दिली त्यासाठी मी खरोखर आपला आभारी आहे. असंच प्रेम माझ्यासोबत असू द्या. अमर दादांबद्दल जेवढं मी बोलेल तेवढं कमी आहे. आता थोड्या वेळापूर्वी जर त्यांनी जे काय माझी प्रशंसा किंवा कौतुक केलं आहे, हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. कारण ते स्वतः एक चांगली व्यक्ती आहे. पहिला विषय एक नगरसेवकाचा, तर जगामध्ये सगळे चांगले आहेत, वाईट कोणच नाही आहे. प्रत्येक नगरसेवक आपल्या आपल्या परीने सगळे प्रयत्न करतात. परमेश्वराने मला संधी दिली, मी विजयी झालो आणि एक नगरसेवकाला शोभेल अशी प्रत्येक काम करण्याचे मी रोज प्रयत्न करत असतो. आणि साई कृपा प्रॉपर्टी बरोबर म्हणजे अमरदादाबरोबर यांनी मला वेळोवेळी खूप चांगले मार्गदर्शन केलेले आहेत प्रॉपर्टी संदर्भात. माझ्या अनेक मित्र आहेत, चांगले मित्र आहेत माझे, भाईंदरपासून अगदी मुंबईपर्यंत. मला तरी असं वाटतं बऱ्यापैकी लोकांनी तुमच्याकडनं प्रॉपर्ट्या विकत घेतल्या आहेत आणि आज ते लोक सुखी संसार करतायत. ज्यांनी घरं घेतली आहेत अमरदादांकडनं, मस्त सुखी संसार त्यांचा एकदम चांगला चाललेला आहे. आणि आजही ते लोक मला धन्यवाद देतात अमर की सचिन तू आम्हाला व्यक्ती चांगली दिलीस, त्याबद्दल मी पण तुमचे धन्यवाद बोलतो. सचिन भाऊ, असंच प्रेम, असंच शुभचिंता तुमची आमच्याविषयी राहू दे. हेच माझे तुमच्या भावी आयुष्यासाठी तुमचं मनोकामना. जय महाराष्ट्र, जय शिवराय. जय श्री